रामकृष्ण हरी जय जय हे इथं बसले ते हा तू म्हणतोय तर दुकान बंद गेले असते पाहुण्यात. हो श्यामराव, दुकान नाही उघडायचं का? शटर बिटर खालीच आहे. दुकान हा दुकान बंद केलं. आपण तमन बंद केलंय. केवढे दिर ते 4-5 येते. अरे कायमचं बंद केलं. अयो काय आमचं हा अरे काय ठेवलंय आयुष्यात माणसं सांग बरं मला तू. काय झालंय? अरे प्रत्येकाला माणूस जन्माला येणार आणि एक दिवस जाणार आणि काय घेऊन जाणार? काहीच नाही. बरोबर. खाली हात आओगे खाली हात जाओगे. त्या कोणत्या तरी राजाने सुद्धा सांगितलेलं आहे. त्याला सांगितलं होतं की मारताना त्याच्या हाताशी कबरीतून बाहेर सोडा म्हणजे लक्षात येईल की काहीच घेऊन नाही चाललो मी, नुसतं जग जिंकलं जाताना काय ते काहीच नाही. काहीच बरोबर आहे की नाही? म्हणून मी ठरवलं जे झालं ते भरपूर झालं. आता परमार्थाच्या मागा लागायचं, मोक्ष प्राप्ती मिळवायची आणि देवाकडे जायचं बस. अहो, काम नाही केलं तर पैसे कुठून येणार? काय आता पैसे तर करायचंय काय? घरबीर कसं चालणार? काय चालवायचंय कुणाला? आपण ते वहिनी ते ती आहे कुठे इथं? ती तिच्या घरीच आहे तिकडं माहेरी. आपण इकडं, ती तिकडं सुखरूप आणि आपण देवा घरी. ते तुम्हाला तुम्ही बस. नाही रे नाही रे असं काही नाही रे. काय होतं माहितीये का, एक ठराविक काळानंतर माणसाला एक उपरती होतेच, सद्बुद्धी प्राप्त होते. काहीतरी म्हणा असं. 1-2-4 व्हिडिओ माझ्या समोर आले आणि मला त्याने म्हणजे माझं डोकं उघडवलं आणि जीवन बदलून टाकलं की आता आपण जिवंत समाधी घ्यायची आणि मोकळं व्हायचं बस. जिवंत समाधी? हा माझा समाधीच म्हणायचं ना त्याला. रामकृष्ण हरी म्हणत बसून राहायचं, आपाप समाधी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का? अन्न पाणी ग्रहणच करायचं नाही डिगो. आता बापरे. कमवायचं नाही, खायचं नाही, काय वाटायचं नाही कुणाला. हा बरोबर आहे की नाही? मग आणि हाय ती तुम्हाला वाटण प्रॉपर्टी फिपर्टी, ज्याने आपली मनोभावी सेवा केलेली असेल आपल्याला वाटण बा योग्य चालवू शकतो त्याच्या नावावर करून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. त्याला कुठलंही काही बंधन नाही. खरं आहे की नाही योगेश? बरोबर आहे. आपल्याला पाहिजेच नाही ती प्रॉपर्टी तर करायचं काय आपल्याला? तिचा मोहच नाही आपल्याला डिगू. आहे तोपर्यंत पण आहे तोपर्यंत सांभाळा ना. कशाला मी काय म्हणतोय तुला, सांभाळायचंच नाही. या तुम्ही आता चला मला बसू द्या ध्यानात. कसं आहे परत तुम्ही व्यत्यय आणता आहे की नाही? नाही नाही या चला. व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. चल ग. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. समाधी म्हटल्यावर अवघडीचे बाबा. म्हणजे आता मला तर टेन्शन आलंय. होय काय कुठं चाललोय तिकडं आपलं. अरे तुझ्या मित्राला ते श्यामेला पाय येड लागलंय वाटतं. डोक्यावर पडला काय? त्याला कसं याड लागन? जाऊन पाय मंदिराजवळ. कळलं तुला? मंदिराजवळ तिकडे चाललाय ना आता. हा बघ तिकडे. ते बसलाय. हा टपाला बसले तू पण बस. तो ए, चल नाही लय शहाण नका हो तुम्ही. त्याला काही समजणार. रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. ए अरे गप ना. काय चाललंय श्याम्या? माणूस साधना करतो तू काय मध्ये येडवून करतो रे? अरे मग माणूस आलेला दिसा ना का तुला? आता आता मी डोळे झाकले मला माणूस कसं दिसत? आणि मला माणसाचं करायचंय काय? करायचं काय म्हणजे? मग याड लागलंय काय माणसाशिवाय जगात आहे तरी काय? येडा आहे का तू? माणसं सोडून जगात सर्व काही आहे. परमार्थ माहितीये का तुला? देवाकडे जाण्याचा मार्ग, मोक्ष प्राप्ती, नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. अरे माणूस लबाड आहे. कस काय? अरे छोट्याशा स्वार्थासाठी काही गोष्टीसाठी खोटं बोलतो, लबाड बोलतो, खोटं नाटक करतो. काय खरंय माणसाचे आयुष्य सांग बरं मला तू? काहीच नाही. मग त्याच्यामुळे आपण ते सगळं सोडून दिलं आणि सत्कर्म पकडले. आणि दुकान? दुकानात काय करायचं? दुकानात काही घेणं देणंच नाही आपल्याला आता. दुकान नको, घरदार नको, प्रॉपर्टी नको, बायको, प्रपंच वगैरे काही नाही. सगळं शून्य आहे बघ. वहिनी नको? काही नको. ती तिच्या घरीच आहे ना माहेरी. हा. तिला गरज असते ती आली असती. ती नाही. आपल्याला काय करायचं? बरोबर आहे की नाही? आपलं आयुष्य आता सत्कर्मी लावायचं. आणि मग काय झाल्या असेल चुका काय ते माफ. मग आता दुकान बंद ठेवणार का तू? हा म्हणजे बंद म्हणजे कसं, आता मला वाटलं बा कोणी हाय योग्य बा आपल्याला ज्याने जीव लावलाय, आपल्याला माणूस योग्य वाटतो अशा माणसाला द्यायचं चालवायला, म्हणजे त्यालाच देऊन टाकायचं. दान करायचं. दान करायचं आणि आपण आपलं हरी हरी करत आपल्या मोक्षप्राप्तीकडे मार्ग करायचं, जिवंत समाधी घ्यायची. विषय मिटला. श्याम्या तुला एक बोलू का? अरे बोल. आता काय बोलायचं बोल. मला कर ना मग दान. मी गरीब नाही का? मी काय म्हणलं? काय? योग्य माणूस. अरे तुला दान केलं तू आता लगे इच्छेने लगे दारू बाई ढाब्यावर जाशील. काय फायदा त्या गोष्टीचा? सत्कर्म करतोय तर सत्कर्मी मारायला लागलं पाहिजे ना. ती
कुणाला तरी त्याची गरज आहे बुवा. म्हणजे आता उदाहरणार्थ बघ, समजा आता आपल्या गावात तर कोणी असं गरजू व्यक्ती बी नाही बरं का, सगळे एकदम अलबेले छान आहेत एकदम व्यवस्थित. खरं आहे की मला तर वाटतं भाऊ आपल्या गावात आहे ना योग्य व्यक्ती आहे ना, विसरलास तू. नाही? व्यक्ती आहे. खात सुगंध आपली हा तिने खायला प्यायला नाही घातलं का तुला? मस्त पैकी कधी गेला हाकानी म्हणतो भजे कर, हाकानी म्हणायचा कुरड्या कर. आहे म्हणजे तशी व्यक्ती आहे बुवा. आणि सुगंधाला दान कर, जाऊ दे मरू दे. अरे पण तसं नसतं ते. दान कर म्हणजे काय, दान कर म्हणलं ना करतं का माणूस? मग त्याला गरज वाटली तर तू म्हणन ना. मला काय म्हणायचं, तिला गरज वाटली तर ती म्हणन की मला दे, आपण देऊन टाकायचं. आपल्याला काय करायचं, आपल्याला कोणालाही द्यायचं. मग तू गाव सोडून जाणार का? अरे गाव कशाला, हे जग सोडून जाणार मी, ही पृथ्वी सोडून जाणार मी, अनंतात विलीन होणार मी. अनंतात. हा विशेष ये तू आता. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हो डेपुटी, ते शामराव सांगा ना त्यांचं दुकान माय नावावर करून द्यायला. म्हणजे अहो ते ना दुकान नावावर करून देणार आहे तो नससाठी. मग आता तुमचं आणि त्यांचं चांगलंय ना. तो भाव आहे ते का तुला मांडूर घेणार तो नावावर करीन ते. अहो तसं नाही, मग तुमचं आणि त्यांचं चांगलंय ना, आणि ते आपल्याकडे येत असते. मग त्यांना म्हणा तुम्ही म्हणले, मग तेवढा दबाव पडेल. झालं तर झालं, आपल्या नावावर दुकान. अरे तो दुकान हाणेन मी तोंडाचं, तू काही कसा बराळायला लागला, तू कसं काय दुकान नावावर करून देईन? अहो लोक येडे झाले येडे. म्हणजे ते डायरेक्ट म्हण राहिले शामराव काय तर जिवंत समाधी द्यायची म्हणे रानात. त्याला हा समाधी घेत असतो ती, 1 रुपया पाड्याला उचलून घेतो ते समाधी घेत असतो मला सांगायला. अहो आणि ते म्हणे तर नाही का, जे म्हणजे माझं एवढं जवळच आहे ते मला चांगलं जीव लावित, मी त्याच्या नावावर प्रॉपर्टी दुकान ते करून देणार म्हणे. बंगलं का काय त्याची बायको इथं नाही, कोण नाही म्हणून येडं झालं काय? पुढे आहे ते. आता तुमच्या नावावर आहे प्रॉपर्टी, माझ्या नावावर तर आहे म्हणजे त्यांचं विन मला. तो नावावर करून देतो हा, म्हणजे तू ती प्रॉपर्टी ठेवशील. पुढे श्यामे आहे ते बस. काय करतोय? तप हा का? बरं इथं थांब, मी आलो जाऊ. ते तेवढं पा बरं हा, हा. का दुकानाचं. सुगंधा झालं भाऊजी काय हो? तिकडे गेलती बाई. अहो सगुनीकडे गेली होती. काय म्हणली सगी? साड्या पिको फॉलला टाकायच्या होत्या तिला एका ठिकाणी, आम्ही सोबत गेलो होतो. काय म्हणता? तिच्याकडे नको साड्या टाकीत जाऊ. का बरं ती साड्या गायब करते काय? माझ्या बायकोची एक साडीच नाही दिली तिने. तुमच्या बायकोची साडी कधी पिको फॉलला तिच्याकडे? बरं जाऊ दे, अरे मुद्द्याचं सांगायचं नाही. जाल्या दुसरीकडेच बोलवतो या असं जाल्याचं. काय मुद्द्याचं घेऊन आले तुम्ही? काय म्हणजे तुझ्या फायद्याचं आहे सुगंधा. बापरे, आता जालू भाऊजी आणि माझा फायदा बघायला लागले म्हटल्यावर लय मोठी गोष्ट आहे. तू आलेली संधी गमायची नाही बरं का. नाही मानायची नाही अजिबात. आलेली संधी गमू नको तू. कोणती संधी? पाय चालून आलेली आहे, मी घेऊन आले चलत चलत. चलत चलत मला वाटलं की आपल्याला झाले. कसली संधी, काय बोलताय? कसली संधी? श्याम्या नाही का श्याम्या, हा, तू त्याचं दुकान दान करणार. दुकान का बरं दान करणार? का बरं म्हणजे तो आणला आता मला संन्यास घ्यायचा आहे. का बरं? का बरं म्हणजे तो आणला बस मला जिंदगी आता जगायची नाही अजिबात. मी माझ्या वावरात जाऊन आहे ना समाधी बांधणार. मी समाधी घेणार आणि मग समाधी बांधणार. समाधी घेणार, मग ते त्यांनी समाधी घेतल्यानंतर बांधणार कोण? बांधते कोणीतरी आपलं, म्हणजे ते पावन जाय होईन त्याला ते. मग हा का? मला एक सांगा, ते समाधी घेण्याचं कारण काय? काय म्हणजे तो आणला मला आहे ना, ज्या गावामध्ये आहे ना ज्यांनी दान धर्म केलेला आहे का त्या व्यक्तीला आहे ना मी दुकान दान करणार. हा दुकान दान करणार. कोण असेल बरं असं? कोण म्हणजे तू? अरे तू मग डोकं चालव ना तू. तू डोकं कधी बी बंद पडत राव सुगंधा. आता मी काय दान धर्म केला त्यांना? का म्हणजे विसरलीस तू? पण हे जाल्या विसरत नसतं अख्या गावातल्या गोष्टी. कोक्यात ठेवितो. कधी बी श्याम्या उठला सुटला पाहला तो दाराकडं, याला चहा झाला का लगेच भजे, भजे झाले का लगेच जेवण. वरपू खाल्लंय. खाल्लेलं कुणी तोंडावाटी काढतं का? काही पण नाही बाबा. आपण नाही काढीत. पण तो म्हणला मी हे सगळं पाहून हे श्रेय सगळं मी सुगंधाला देतोय. असं म्हटलं? किती मोठं मोन आहे हो शामरावचं. खरंच नाद नाही करायचं. पण म्हणजे ते दुकानात ते मला दान करतील? हा तुला दुकान 100% दान करणार आहे तू. हो, पण मग ते माझ्या नावावर करावं लागेल ना दान करायसाठी. हा मग ते त्याच्या नावावर दुकान दान केलं का तू लगेच आपल्या पावलं वाटाने चलत चलत रानात जाऊन समाधी घेईन, फाशी घेऊन. ते जीवाला जीव फाशी घेऊन कोणी समाधी घेतं का? नाही म्हणजे
खड्ड खदी खड्ड कसा कधी खड्ड त्याच्यात बसन आणि वरून माती टाकतील लोक त्याच्या अंगावर अशी समाधी असती. मग आपल्याला जावं लागणार ना ते समाधी घेताना तिथं. तुला सांगू तू आपण जायचं. हा तुला जर त्याने दुकान दान केलं ना हे ज्याल्या पठ्ठ्या आपल्या खालचा हा आपला खालचा रोहित आणि ते नाही हा. का त्याची हलकी बिलकी आणि घरी जाऊन ढांकाडांग टाकाडांग मस्त मग त्याला. म्हणजे तुम्हाला आनंद होतोय का ते जिवंतपणे समाधी घेता येतं? अरे आनंद नाही होत मला मस्त दुःख होतंय पण बिचारा चाललाय तर रडून गाडून नाही जायचं. बरोबर आहे. मग कसं एवढं चांगलं काम हा करून मग त्याला हे झालं ऐका पाहिजे ना, आपण शामरावकडे जाऊ आता आणि त्यांना विचारू बरं मला दुकान कधी दान करता म्हणून. होय पण ते दुकान जर तुझ्या नावावर केलं ना मग आपण दोघं निम्म वाटा करू. दोघं निम्म का बरं? आता माझ्या इथं भजे खायचे, पोहे खायचे, जेवण करायचे, चहा प्यायचे, सगळं माझंच खात होते आणि तुम्हाला का बरं अर्ध? ए सुगंधा मग बातमी कुणी आणली तुझ्यापर्यंत? हा असं पण त्या दुकानात बसायला मला वेळ भेटणार नाही. मग चला मी आपण- करीत जाईन काम. हा चला चल घेऊ आपण अर्ध वाटू हे सवय ना आपलं दोघांचा लय भारी दुकान चालू पहिले आपण. चला. बघ इथं बघ. बघ चालू आहे. हे, शामराव ए, ऐकून आले अरे मनातल्या मनात जप करीत होतो. लोकांना थोडी दाखायचं आपल्याला. देवाचं करत होते. नाही 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 देवाचं वगैरे काही नाही. नामस्मरण फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बस एवढंच करायचं. तुम्ही एवढे कसं झाले हो? तुमच्यामध्ये बदल बदलायचं काय त्याच्यामध्ये सुगंधा? मला सांग. मी ज्याला तेच सांगितलं हे मनुष्य जीवन आहे एकदाच आहे. बरोबर आहे की नाही? बरं आलो आपण मोकळ्या हाती जायचं मोकळ्या हाती. मग कशासाठी उठाठेव करायची एवढी सगळी मला सांग बरं. बरं हे जीवन जगत असताना किती खोटं नाट पाप पुण्य काय करायचंय विचार करा थोडासा तुम्ही सुद्धा. नाही काय सांग ना मला. संस्कार प्रपंच हा लेकर जन्माला घालायचे त्यांचं पप्पा हात बसायचं परत त्यांना पुढे मार्गे लावायचं आणि आपण दाही तसेच नुसतं डोक्याला टेन्शन हे काय करून ते काय करू फार 7 पिढ्याचं टेन्शन आपल्याला. मानव जे जन्म त्यासाठीच दिलेला असतो ना शामराव. आता हे पहा ज्याला जसं वाटन तसं आहे. देवाला त्यांचं ते चुकलं नाही आपल्याला चुकलं का माणसं सांगा नाही बरं. चुकणारच नाही ना. मी काय म्हटलं जन्माला आलेलं सत्यच आहे ना. जन्म आणि मृत्यू याच्यापेक्षा वेगळं काही सत्य बरं, नाही. जाऊ द्या. बरोबर आहे की नाही? ए, बरं जाऊ दे मर्दी श्याम्या हा. तू ते लिहून देणार आहे ना? हा मी तुला सांगितलं ना रे बाबा. जे योग्य वाटन त्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी काय असेल ते करून टाकायची. आपल्याला मोकळं जायचं वजन नकोच. नाही प्रॉपर्टी नको मला सगळी फक्त दुकान पाहिजे. टेन्शनच घेऊ नको. म्हणजे कोणाला? टेन्शन तू थांब ना. टेन्शनच घेऊ नको. हा मी अरे जालो मी टेन्शन कशाला घेऊ. मी टेन्शन सोडूनच दिलं ना. हा मग गावातून मी एक चांगली व्यक्ती धरून आणलेली. बर तू बर त्याला दान करून टाक. चालतंय ना. मी तुला देणार नाही हे तुला नक्की माहिती. मला नको द्या. हा, मला काय ठीक. करायचे मला तू अपात्र आहे त्यासाठी. पण एखादा व्यक्ती काय ना पात्र असेल का नाही असणार ना असं कसं. सुगंधाला देऊन टाक ना ती पात्र असेल ना. होय तुला आवश्यकता आहे म्हणजे हे बघ कसं आहे. मी आधीच सांगितलं बरोबर आहे की नाही. हा पण माझं काय म्हणणं आहे पात्र आवश्यकता म्हणून नाही पण तुमची इच्छा असेल तर देऊ शकता तुम्ही हा मला. देऊ शकतो ना तू. पण मी आधीच म्हणलं होतं कोणाला गरज आहे काय त्या गरजवंताला ती मिळावं मग त्याचं भलं होईल बुवा. हो मग द्या ना मला काय होत त्याला. गरज आहे, असं पण मी सुगंधाला. घरीच असते ना तेवढं दुकानावर बसते म्हणजे थोडस मला बी 2 पैसे येतील. चालतंय ना. माझं काहीच म्हणणं नाही. मी आधीच काय म्हटलं ज्याला गरज आहे म्हणून मला हवंय आणि मला माझ्या दृष्टीने तो योग्य असेल तर मी त्याला देऊन टाकणार. काहीच अडचण नाही मी माझी. योग्य सुगंधा योग्य. अरे आहेच आहे आणि मला तुला माहिती आहे. मग तुला सांगायची गरज नाही कारण तुला चॅप्टर आहेस. तुला सांग नाही काय नाही बोलू दे त्याला. बोल. मित्र आहे तो माझा. ते नाही. बोलणारच आहे. मी जरी जिवंत समाधी घेणार असलो देवाकडे जाणार असलो तरी आमच्या स्वभावात बदल थोडीच होणार आहे. जे आहे ते आहे. आई हा. बोल काय म्हणतो आता. हे बघ श्याम्या तू जायच्या टायमाला आहे ना तिला लगेच दाम करून टाक आजच्या आज. अरे आता शक्य नाही समजा आता उशीर झालाय. तू काय कर कागदपत्र सगळे तयार करून घे. हा मी सही करायला मोकळा आहे. उद्या सकाळ सकाळ सही करून टाकू. सगळं नावावर करून देतो. उद्या सकाळी सकाळी हा चालतंय. 9-10 वाजता कार्यालय उघडते सगळे तहसील वगैरे लगेच स्टॅम्प पेपरवर सह्या वगैरे करून टाकतो. हा बघ इथंच फेडलं माणसानी इथंच फेडलं ए, पाहिजे. फेडलं म्हणजे मी काय पाप केलं काय भाऊ. नाही नाही म्हणजे मैत्रीचं मी नातं सांगितलं ना पाप पुण्य काही नाही. मैत्री समाधान महत्वाचं माणसाच्या आयुष्यामध्ये. मला समाधान लाभतं हे करून मी चाललो.
बरं आम्ही सकाळी येतो, मला फोन करा, आपण ते नाव कोण करून कशाला खरं आपणच यायचं हा, या. टायमावर 9 वाजता येतो तर आम्ही या या या. देऊ. चालेल. हा मी तुम्हाला कुठेही भेटेन, असं काही आपलं निश्चित स्थळ नाही, कुठेही आपलं रामनाम जप चालू असतो. हा? गावात शोधायचं, जायचं आपलं. चला ना. बापरे 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 लय परिवर्तन. राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय चालू आहे? काय नाही डेपुटी, आपलं नामस्मरण. दुकान कोण पण ठेवले कालचे धरून? आता बंदच केलं ते. बंद केलं? काय करायचं कमवून? काय करायचं काम? हा सगळं सोडून द्यायचं डेपुटी. मला सांगा, जन्माला आला माणूस मोकळा, जाणार मोकळा, मग कोणी सांगितले मध्ये वजे व्हायला? बरं किती त्यासाठी खोटं नाटक, स्वार्थी वागा, सगळ्या गोष्टी करायच्या. मी तर सांगतो डेपुटी, तुम्ही सुद्धा आहे ना, टकटक करणं कमी करावं. कोणी नाही कोणाचं. तुम्ही एवढं गावाचं वजं वाहत आहे. कोण म्हणतं चांगलं, कोणी म्हणतं गटरे खाल्ले, कोणी म्हणतं रस्ते खाल्ले. काय उपयोगी? तुम्ही गावाचा विकास करताय, पण कोणी म्हणतं का चांगलं? नाही. पण आता हे तर तुकाराम महाराजांना बोलत होते, पण कोणतरी विकास करायला पाहिजे ना. नाही ते तर खरं आहे तुमचं आहे का म्हणणं, नाही? पण मग कितपत आणि किती ते योग्य? शेवट तुकाराम महाराजांनी हेच केलं ना. तुम्ही लय लवकर जेवण आटपिलं. कुठं समाधी घ्यायची म्हणली? हा चाललंय आपलं. त्या मार्गावर आहेत का? आणि मग आता हे घरचं लग्न केलं तुम्ही, त्या टायमाला तुम्हाला कळत नव्हतं का लग्न काय करायचं? तेव्हाचा तेव्हा विषय होता, आताचा आता विषय. ती कुठं तिथे माझे पैसे राहते नाहीच. पण ते आता पोटात लेकरू आहे तिच्या, ती कुठं जाईन बिचारी? हे पा, त्याने ठरवलंय योग्यच होईन सगळं. त्यानेच मला ते ज्ञान कोणी दिलं, मला हे माझ्या बुद्धीला कोणी आणलं? देवानी. मग देव ठरवेल काय करायचं ती. अचानक कसं ज्ञानाची प्राप्ती झाली बा? इतके दिवस बघितलं मी तुम्ही पत्ते दारू फिरू पित होते, अचानक कसं ज्ञान कुठून आलं? एवढे लोक बाबा महाराज एवढे हे करते देवाला भजते, त्यांच्या अंगात येणार, तुमच्या अंगात कसं काय कुठून संपादित झाला? अंगात वगैरे नाही हो डेपुटी. आपले 2-4 व्हिडिओ पाहिले मी, त्याच्यामध्ये मला असं जाणवलं बा की काही नाही, सगळं जीवन नश्वर आहे. नश्वर आहे ना. त्याच्यानंतर दुसरे व्हिडिओ पाहिले असते, लगेच नश्वरता गेली असती. पाहिलेच नाही मी. नाही पाहिले ना. लय बावटवानी करायला लागला बा. जीवनाचा आनंद घ्यायचा सोडून लय आता सह्याच्या समाधीच्या मार्गात यायला लागला. हे बघ श्याम्या, गृहस्थाश्रम करून बी तू आहे ना प्रपंच चांगला नेटका करू शकतो. त्याच्यासाठी समाधीच घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी सगळं सोडायला पाहिजे असं काय नाही. तुझ्या भरोश्यावर बसले ना बाकीचे घरचे, बरं का? जरा विचार करायचा ना तुला, देवाचं नामस्मरण वगैरे घरी राहून कर ना. मस्त खरं आहे हो डेपुटी तुमचं, की गृहस्थाश्रम करून तुम्ही धर्मार्थ परमार्थ करू शकता. बरोबर आहे की नाही? पण मन शांत नाही ना, अशांत येते. अरे मन अशांत झाले तर जरा त्यासाठी काहीतरी करायचं, मेडिटेशन करायचं. आता सगळा पसारा वाढून बसला ना, आता तुला सुचलं. मग हावाव कशाला करायची एवढी? सगळ्या गोष्टीची हावाव करतो, 1 रुपया इकडून तिकडून. मग ते संपवायचं ना सगळं, काही नकोच. ते काय संपत नाही. तू परत दुसरं काहीतरी डोक्यात आला घे, सगळं सोडून देशील तू, बरं का? मला तर कळालं तू परत दुकानात फिकान दुसऱ्याच्या नावावर करून द्यायला लागला. हा सुगंधाच्या. हा का? ते ज्याला घेऊन आलं तर तिला ते म्हणला मग हीच योग्य आहे तुझ्यासाठी, करून टाकीच्या तुझ्या नावावर. बायको कुठे गेली? तुझ्या बायकोच्या नावावर करून द्यायचं ना. मग काय ती तिकडेच आहे ना, मग जाऊ द्या म्हणलं. काय लय नको याच्यावानी वागू, येड्यावानी करू नको. ते दुकान चालू कर. लागला तिकडे लगेच हे करायला, परमार्थाकडे आणि हे करायला. तू याच्यात खरंच होईल का? अजून दातातले हाडकं नाही निघाले, परमार्थाकडे वळायला लागला तू. देवाचं नामस्मरण आहे ना प्रपंचात राहून बी करता येतं, बरं का? देव म्हणत नाही मला लय तुम्ही हे करा. आता ढोंगे लय तयार झाले तर. हे खरं आहे. हा, नुसतं ढोंग आणायचं देवाचं आणि जे करायचं ते सगळं पाप. म्हणजे मला काय म्हणायचं, समजा आपण आपलं चांगलं वागायचं भाऊ असं म्हणत आहे की नाही? तुला सांगू ना, आपण आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. नीतिमत्ता सोडून वागायचं नाही, चांगलं वागायचं. हो, हेच परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. सत्याचा मार्ग धरायचा आपला. कोणाची खोटं आपल्यापासून बोलायचं कोणाचं वाईट नाही झालं पाहिजे, कोणाचं खायचं नाही. हो, त्याचं प्रपंचाचं वाईट नाही झालं पाहिजे आपल्यामुळं. डेपुटी तसंच करतो मी. हा, आपलं जीवन जगत जरा जगत आहे परमार्थ ना, करायचं. जरा दवाखान्यात दाखवून घे. मला जरा तुला एन्झायटी वाटायला लागली, डिप्रेशन म्हणतात ना. हा जरा आहे ना डॉक्टरकडे जा. हा म्हणजे मनात असं काही करूच वाटत नाही, असं नको आहे वाटतं. ना परमार्थाकडे 15-20 दिवस जाण्याचा मार्ग ते सोडून दे. 15-20 दिवसांनी परत मागे येशील तू, दुकान बिकान गमवून बसशील. हो, नंतर वाजत बसावं लागेल मग त्याच्या टाळ्या. जाऊ का? बरं झालं डेपुटी तुम्ही आणि डोळे काय उघडले कर, खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घे. निस्ता धाव करू नको. काय होतंय आपलं सगळ्याच, तुझं काय माझं काय तेच आहे. निस्ता परपंचाचा मागं पळतो, पैसा पैसा पैसा, आणि त्याच्यात जगणं राहून जाते. खरं आहे बरं का? आता हे सगळ्याला सुचत आहे, सगळ्याला कळत आहे की बा हे करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय कर, खरा आनंद घे आणि हे सगळं सोडून दे. चालेल डेपुटी. मी व्हायला बरं झालं, नाही तुम्ही सुगंधाच्या नाव करून दिलं असतं, मला कोणी दिलं असतं परत दुकान.
श्याम भाऊ नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो चालू? बाहेर आहे शामराव. काय आला? अहो ते डॉक्युमेंट वगैरे आणले ते म्हणून म्हटलं बाहेर आहे असं. डॉक्युमेंट हा कशाचे? चल ना. ते नावावर करायची ना माझ्या कोणाच्या? काय दुकान. हेड लागलं काय? काय मग तू तर म्हणला मी आता समाधी घेणार रे मग आणि हे सगळं मी दान करणार म्हणून. अरे एक वाईट स्वप्न होतं म्हणून सोडून दिलं मी ते. वाईट स्वप्न? मग काय तर अरे दिवस होता त्या दिवशी. रात्र थोडी होती. मग रात्र नव्हती सपन बघायला श्याम्या. अरे म्हणजे मी वाईट स्वप्न म्हणून सोडून दिलं असं म्हटलंय मी. कारण मला ना डेपुटी भेटले त्या दिवशी आणि डेपुटी म्हणल्यावर तू येडायस का? काय? अरे जीवन एकदाच आहे माणसाला, त्यांचं जगलं पाहिजे ते, खरंय ना. आनंद घेतला पाहिजे जीवनामध्ये. जसं देवा दिगत तसं आपलं जीवन. शामराव तुम्ही आनंदाने समाधी घेत होते ना. आम्ही आनंदानेच घेत होतो, पण त्यांनी मला सांगितलं ना समजून तुला ह्या गोष्टी करायच्या होत्या ना, तर मग तुला आधी गृहस्थाश्रमात प्रवेश करायच्या आधी घ्यायच्या. आता तुझी बायको तिकडं तुला बाळा वगैरे परत हे सगळं आई वडील यांची सगळी जबाबदारी कोण घेणार? तुलाच घ्यावं लागणार ना. तुला परमार्थच करायचं म्हणले ना तर सरळ मार्गाने कर. सत्याने वाग, मनात आडी ठेवू नको आणि खोटं नाटं वागू नको. अहो, हाच परमार्थ. लोकांना तुम्ही हे सांगायच्या अगोदर डेप्युटीलाच भेटायचं होतं ना. आम्हाला कशाला सांगितलं? लालच लावून दिले का दुकान भेटणार आहे म्हणून? बघा म्हणजे हे जे आहे ना, हे लालच जे आहे ना, हेच खरं पाप आहे ना माणसाच्या आयुष्यातलं. जालू भाऊजी माझी इथे येऊन बसले. चालणार श्याम्या चाष्ट न करू मोकार. कारण अरे नाही रे, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नये माणसाने कधीच. तुम्ही केली हे चुकीचं आहे, हे जगणं नाही. म्हटले आम्ही तुमच्या मागायला काय? मी कुठं द्यायला आलतो सुगंधा तुला? मी घरी आलो का तुझ्या म्हणायला की घे सुगंधा माझी ही मालमत्ता तुझ्या नावावर करून? म्हणलं नाही मी. दोनदा विचारलं तुला गरज आहे का विचारलं नाही मी. गरजेची दिला. पण आता मला गरज आहे ना. मी अशा म्हटलं तुम्हाला मला गरज आहे. अरे म्हणजे दान करायची. अरे निघा बस द्या सोडून सगळं. आता याला त्याला लुबाडायचं. घरी जा. उलट जीवन तुम्हाला बी एकदाच आहे. चांगल्या जागा आणि आनंदाने राहा. हा, कोणाच्या प्रॉपर्टीची अपेक्षा करू नका. परत हे असला काही तुम्ही सांगत नका जात जाऊ कोणाला. चला घरी तुमच्या. या एखादा व्हिडिओ आला तर पाठवतो तुम्हाला जगण्याविषयी चांगला.